नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ते चॅप्टर 10वीचं आहे. 10वीचं पहिलं चॅप्टर सायन्स फर्स्टचं पहिलं चॅप्टर जे की आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल. क्लास 10 चॅप्टर फर्स्ट सायन्स पार्ट फर्स्ट. या ठिकाणी आपण सायन्स पार्ट फर्स्टचं चॅप्टर आपण बघणार आहोत जे की ग्रॅव्हिटेशनल. आता या ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटी आपण शब्द ऐकलाच असेल. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर या ग्रॅव्हिटीचा शोध कसा लागला. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर या चॅप्टर मध्ये आपल्याला डिटेल्स या ग्रॅव्हिटेशन विषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर सर्वप्रथम ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बघत असताना काही क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. जर समजा एखादी ऑब्जेक्ट आपण वरती फेकली आणि ती काही काळानं ती खाली येते, म्हणजे काही याच्यानंतर ती वरती जाते आणि एका पॉइंटला ती वरती थांबते थोडी आणि नंतर ती परत खाली येते. म्हणजेच आपण त्याला ज्यावेळेस ती खाली येते तर खाली येत असताना त्याच्यावर कोणता तरी फोर्स ऍक्ट होत असतो आणि तो फोर्स पृथ्वी लावत असते. मग हे आपल्याला नंतर कळालं. जो शोध लावलाय त्या बेस्ट सायंटिस्टचं नाव आपण सांगूयात. तर त्याचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. न्यूटन नाव आपण ऐकलंच असेल. आपण 9वी मध्ये न्यूटनचे काही लॉज आपण शिकलेलो आहेत. ते न्यूटनचे लॉज जे आहेत ते त्याच्यावरच आधारित हे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट आहेत. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ध्यान द्या आणि सगळा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ते कळेल. तर जो सायंटिस्ट होता, सायंटिस्ट कोण होता, तर न्यूटन. हा जो न्यूटन्स आहे हा न्यूटन सायंटिस्ट होता. या न्यूटननं काय केलं, तर हा जो न्यूटन आहे, समजा ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवर एक गोष्ट, या न्यूटनची एक गोष्ट इथे सांगितली गेली. तर तो जो न्यूटन आहे हा न्यूटन एका ऍपलच्या झाडाखाली बसलेला होता. एका ऍपलच्या झाडाखाली बसलेला होता आणि खाली तो आराम करत बसला होता. ज्या वेळेस हे जो ऍपल आहे हा ऍपल कुठे येऊ लागला, खाली पडू लागला, त्यावेळेस तो जो ऍपल आहे हा ऍपल त्याच्या जवळ पडला. तर त्याच्या असं लक्षात आलं की हा जो ऍपल आहे हा ऍपल खाली पडलाय, तो व्हर्टिकली खाली पडलाय, तो हॉरिझॉन्टली का पडला नाही, तो वरती का गेला नाही, असे खूप सारे क्वेश्चन्स त्या न्यूटनला पडले. मग त्या न्यूटननं अशा काही दुसऱ्या ज्या वस्तू आहेत की ऍपलच खाली पडतोय का, तर नाही, तर वेगवेगळ्या वस्तू सुद्धा पृथ्वी आपल्याकडे काय करते, खेचून घेते. म्हणजेच या पृथ्वीमध्ये, या पृथ्वीच्या सेंटरला किंवा या पृथ्वीमध्ये कोणती तरी शक्ती आहे की ती वस्तू आपल्याकडे काय करते, खेचून घेते. त्याला आपण पहिले त्यांनी जे नाव दिलंय ते दिलंय कॉन्ट्रॅक्शन. ते कॉन्ट्रॅक्ट होते, त्याला कॉन्ट्रॅक्ट होते म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्शन फोर्स असं नाव दिलंय. पण नंतर त्याला जे नाव देण्यात आलं ते नाव देण्यात आलं ग्रॅव्हिटेशन. ते नाव देण्यात आलं ग्रॅव्हिटी, म्हणजे कोणता तरी फोर्स अप्लाय होतोय. तर मग न्यूटन ज्यावेळेस फोर्स ऍक्ट होतोय म्हणजे F इज इक्वल टू mg, F इज इक्वल टू mg, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणजे त्या वस्तूला काहीतरी मास असेल आणि ती कोण खेचते खाली, तर पृथ्वीची ग्रॅव्हिटी तिच्याकडे वस्तू जी आहे ती वस्तू काय करते, आपल्याकडे खेचते. दुसरा फॉर्म्युला आपण बघितला F इज इक्वल टू ma. ए म्हणजे काय, तर ऍक्सेलरेशन. आपण 9वी मध्ये ऍक्सेलरेशन
हे जे आहे हे ऍक्सेलरेशन आपण शिकलेलो आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आपण शिकलेलो आहे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपण काय केलेला आहे, शिकलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेलरेशन जे आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू काय असते, ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन हे ग्रॅव्हिटीच्या बरोबरीत असते. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असते, ग्रॅव्हिटी असते. हे सुद्धा आपण 9वी मध्ये बघितलेलं आहे. 9वी मध्ये आपण हे पण बघितलेलं आहे की स्पीड, व्हेलॉसिटी याचं जे एसआय युनिट आहे, स्पीड जे आहे, स्पीडचं एसआय युनिट आहे मीटर पर सेकंद आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद आहे. पण ऍक्सेलरेशनचं आपण बघितलं मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि ग्रॅव्हिटीचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे सुद्धा आपण युनिट बघितलेले आहेत. हे युनिट आपण 9वी मध्ये बघितलेले आहेत. मग याच्यामध्ये F इज इक्वल टू mg आणि F इज इक्वल टू ma. m म्हणजे काय तर मास आणि a म्हणजे काय ऍक्सेलरेशन आणि F म्हणजे काय तर फोर्स. हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोशन. मोशन सुद्धा आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे. मोशन म्हणजे काय तर एखादी ऑब्जेक्ट, ही ऑब्जेक्ट आहे, एखादी ऑब्जेक्ट आपली जर प्लेस चेंज करत असेल, एखादी ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून जर दुसऱ्या ठिकाणी ती जात असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर याला काय म्हणतात, मोशन असं म्हणतात. म्हणजेच मोशनची डेफिनेशन, इफ एनी ऑब्जेक्ट चेंजिंग प्लेस ऑन अवर सराउंडिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज द मोशन. त्याला आपण मोशन असे म्हणतो. आणि मोशन मध्ये याच्यामध्ये तुम्हाला 2 टाइप दिलेले आहेत. एक दिलेला आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन सुद्धा आपण शिकलेलो आहे. मोशन म्हणजे काय तर इफ एनी ऑब्जेक्ट चेंजिंग प्लेस ऑन अवर सराउंडिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय, इफ एनी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल फ्रॉम इन सर्क्युलर पाथ विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज द, त्याला आपण काय म्हणतो तर सर्क्युलर मोशन मध्ये असतो. किंवा जी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरते, जसं की फॅन सर्क्युलर मोशन आहे, गाडीचं टायर ज्यावेळेस गाडी चालत असते, मोटरसायकलचं टायर ज्यावेळेस ती मोशन मध्ये असते, तर त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. ती सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असते, त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला आहे सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय. तर याच्यामध्ये दोन फोर्स याच्यामध्ये येतात. एक येतं सेंट्रीपेटल फोर्स आणि एक येतं सेंट्रीफ्युगल फोर्स. तर याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय तर ते दिलेलं आहे. याच्यामध्ये सेंट्रीपेटल फोर्स, आता काय आहे सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स बघत असताना सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय तर आपण शिकलेलो आहे की सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय तर ज्यावेळेस शेतामध्ये गोफण फिरवली जाते, त्यावेळेस एखादा व्यक्ती गोफण फिरवतो, त्यावेळेस त्या गोफण मध्ये काय असतो, दगड असतो आणि तो काय करतो, गोल 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 फिरवतो. पण फोर्स जो आहे तो फोर्स कुठं लावत असतो तो तर सेंटर ऑफ द सर्कल वर लावत असतो. सेंटर म्हणजे जे दोरा, हा जो दोरा आहे, ही जी स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग ज्यावेळेस तो सोडतो त्यावेळेस हा जो दगड आहे, हा दगड काय जातो तर व्हर्टिकली म्हणजे जिथं आहे तिथपासून तो काय जातो, सरळ तिथपासून स्ट्रेट लाईनला तो जातो. पण ते आपल्याला बघायचं नाही सध्यास. तर आपल्याला हे बघायचंय की या दगडावर जो फोर्स ऍक्ट होतोय तो कुठून ऍक्ट होतोय तर सेंटर वरून ऍक्ट होतोय. म्हणजे या दगडाला जो फोर्स लावला जातो, त्याच्याकडे खेचल्या जातो, तर तो काय आहे सेंटरवर आहे. म्हणजे त्या हाताने ज्या वेळेस आपण ती स्ट्रिंग फिरवतो त्यावेळेस फोर्स आपण त्याला त्या स्ट्रिंग वरून आपण सेंटर ऑफ दी सर्कल. म्हणजे सेंट्रीपेटल फोर्सची जर डेफिनेशन तुम्ही जर लिहायची झाली, अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग अ सर्कल अँड इज डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. त्याची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल असेल. कशाची, फोर्सची. इज कॉल्ड ॲज द सेंट्रीपेटल फोर्स. त्याला काय म्हणतात, सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतात. हे झालं सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय तर सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय, इफ एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग विथ अ सर्क्युलर पाथ
and direction toward the center of the circle is called as the centripetal force. त्याला काय म्हणतात? सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतात. हे जे झालं सेंट्रिपेटल फोर्स पर्यंत आपलं झालं. त्यानंतर एक महत्त्वाचे तुम्हाला लॉज दिलेले आहेत. ते जे लॉज आहेत ते आहे केपलर्स लॉ. हे जे केपलर्स आहे, या केपलर सायंटिस्टनं काय केलं तर हा जो केपलर सायंटिस्ट होता, या केपलर सायंटिस्टनं शोधून काढलं की हे जे सगळे पृथ्वी, चंद्र किंवा जे मर्क्युरी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे जे सगळे ग्रह जे आहेत ते ग्रह फिरतात. म्हणजेच एका पर्टिक्युलर, आपण सध्या पृथ्वीविषयी माहिती घेऊ. समजा ही पृथ्वी आहे. पृथ्वी एका पर्टिक्युलर पाथ मध्ये सूर्याभोवती फिरते. म्हणजेच बरोबर याच्यावर दिवस आणि रात्र हे वेळेवर होत असतात. असं कधी झालंय का की 12 तासाचा दिवस, 24 तासाची रात्र, 6 तासाचा दिवस आणि तुमची 18 तासाची रात्र, असं झालंय का? तर असं झालेलं नाही. म्हणजे एका पर्टिक्युलर नियमानुसार पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरते आणि बाकीचे ग्रह सुद्धा याच्या भोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात. याच्यामध्ये मग पृथ्वी एका पर्टिक्युलर किंवा वेगवेगळे प्लॅनेट एका पर्टिक्युलर नियमामध्ये सूर्याभोवती फिरतात. ते जे नियम आहेत, हे तीन जे नियम आहेत, हे 3 नियम कोण मांडलेले आहेत तर ते मांडलेले आहेत केपलर्स. त्याला केपलरचे नियम म्हणतात. आणि हे शोधून कोण काढले तर केपलर्सनं शोधून काढलेले जे नियम आहेत, हे नियम आहेत ते आपण इथं बघूया. तर केपलर्सनं हा आपला समजा हा सन आहे, आपला काय आहे सन, आणि ही जी पृथ्वी फिरते, पृथ्वी ज्यावेळेस सूर्याभोवती फिरते त्यावेळेस ती इलिप्टिकल शेप नुसार फिरते. गोल फिरते का? नाही, तर इलिप्टिकल शेप नुसार ती अंड आकृती कशाभोवती फिरते तर सूर्याभोवती फिरते. समजा पृथ्वी इथं आहे. पृथ्वी ज्यावेळेस इथं आहे त्यावेळेस पृथ्वी या अंतरापासून तर या अंतरापर्यंत गेली. दुसरं, पृथ्वी या अंतरापासून तर या अंतरापर्यंत गेली. आणि पृथ्वी या अंतरापासून तर या अंतरापर्यंत गेली. पृथ्वीची जे अंतर आहे ते अंतर तुम्हाला असं दिलेलं आहे. समजा ABCDE आणि F असे अंतर तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यावेळेस ती इक्वल एरिया, इक्वल इंटरवल मध्ये ती कापते. म्हणजेच ज्या टायमामध्ये ती स्किप होते, तेवढंच अंतर, हे जे एरिया आहे तेवढाच एरिया ती काय करते ट्रॅव्हल करते. म्हणजेच जर समजा ती 2 मिनिटमध्ये 2 मिनिटात ती जर 4 समजा एरिया स्क्वेअर 4 स्क्वेअर फूट ती जर काय करत असेल, एक्झाम्पल देतोय जस्ट मी, ती जर 4 स्क्वेअर फूट जर ट्रॅव्हल करत असेल तर इथं सुद्धा ती 2 मिनिटात 4 स्क्वेअर फूट, तिथं सुद्धा 2च मिनिटात ती 4 स्क्वेअर फूट अंतर कापेल. आणि इथं सुद्धा 2 मिनिटात ती 4 स्क्वेअर फूट अंतर कापेल. जरी आपल्याला हे जे ट्रॅव्हलिंग तुम्हाला कमी जास्त दिसते, तरी पण हा जो तुम्हाला पूर्ण एरिया जो दिलेला आहे, हा एरिया काय आहे तर हा जो एरिया तुम्हाला दिलेला आहे हा एरिया इक्वल एरिया आहे. सगळा जो एरिया तुम्हाला दिलेला आहे हा एरिया कसा आहे इक्वल. मग केपलरचा पहिला नियम काय म्हणतो, पहिला केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स विथ अ सन ॲट वन ऑफ अ फोकाय. काय म्हणतोय तर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ellipse with sun at one end of foci. आता पहिला नियम काय सांगतोय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ellipse with sun at one end of the foci. ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटने फिरते.
एका इलिप्सनं फिरून एका एंड ऑफ द फोकाय, एका ऑर्बिटनं ती एका अंतरावरूनच काय करते, एका पर्टिक्युलर फोकाय वरून ती काय होते, फिरते. हा झाला पहिला नियम. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरता वेळेस ती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते आणि एका एंड ती म्हणजे एका एंड, हा जो एंड आहे तुम्हाला दिलेला हा वन ऑफ द फोकाय म्हणजे एकाच फोकाय न ती काय करते, फिरते. तिची जी इलिप्टिकल ऑर्बिट आहे किंवा तिचा जो फोकाय आहे तो बदलत नाही. हा काय सांगितलंय तर केपलरचा पहिला नियम जो आहे तो पहिला नियम केपलर्सनं सांगितलेला आहे. केपलरचा दुसरा नियम काय सांगितलाय, केपलरचा दुसरा नियम आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. आता लाईन जॉईनिंग प्लॅनेट आणि सन, हा काय आहे, सन आहे. म्हणजे इथपासून तर लाईन आणि ही जी लाईन तिथं तुम्ही जोडलेली आहे कोणती, तर लाईन जॉईनिंग द सन अँड अर्थ, ही लाईन जोडलेली आहे प्लॅनेट अँड सन, स्वीप इक्वल एरिया अँड इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ज्यावेळेस ती स्वीप होते त्यावेळेस ही जोडलेली लाईन, ह्या ज्या जोडलेल्या लाईन आहेत ह्या इक्वल टाइमामध्ये इक्वल एरिया जो आहे तो इक्वल एरिया त्या काय करतात, ती जी पृथ्वी आहे ती काय करते, कव्हर करते. म्हणजेच द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप म्हणजेच काय, पुढे जाणे, ती सरकणे. स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे जी लाईन जॉईनिंग झालेली आहे, ज्यावेळेस ती पृथ्वी स्वीप होते त्यावेळेस ती इक्वल एरिया काय करते, कव्हर करते. मग हा इक्वल एरिया, हा सुद्धा झाला इक्वल एरिया आणि हा झाला सुद्धा इक्वल एरिया. म्हणजेच जो टाइम इथं घेतला तोच टाइम इथं घेणार, तोच टाइम इथं घेणार आणि प्रत्येक टाइमात ज्यावेळेस ती स्वीप होणार त्यावेळेस ती इक्वल एरिया काय करणार, कव्हर करणार. इक्वल एरिया ती प्रत्येक याला काय करणार, कव्हर करणार. हे झाला कितवा नियम, तर हा झाला दुसरा नियम. आता तिसरा नियम जो आहे तो तिसरा नियम आपण बघूया. हे लिहून घ्या किंवा स्टॉप करून लिहून घेतलं तरी तुम्ही चालेल. हे केपलर्स लॉ जे आहेत ते काय आहेत, महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला तिसरा नियम सांगितला, केपलर्सचा तिसरा नियम. केपलर्स थर्ड लॉ चा नियम तुम्हाला सांगितलाय. काय सांगितलंय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन द डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. काय सांगितलंय, एव्हरेज डिस्टन्स सांगितलंय. आर इज इक्वल टू एव्हरेज डिस्टन्स सांगितलंय आणि टी जे सांगितलंय टाइम पिरियड. टी सांगितलंय टाइम पिरियड. मग काय सांगितलंय, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्यूशन, हा जो आहे द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट आणि सन. प्लॅनेट आणि सन याच्यामधलं जे डिस्टन्स आहे याला काय म्हटलेलं आहे, आर म्हटलेलं आहे. मग टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे केपलरचा तिसरा नियम जर तुम्हाला लिहायचा असेल तर काय लिहाल, द स्क्वेअर ऑफ द पिरियड इज रिव्हॉल्यूशन ऑफ द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय लिहाल, क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट आणि सन याचं जे डिस्टन्स आहे त्याचा काय, क्यूब. आणि 9वी मध्ये तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे, शिकलेलं आहे. ज्यावेळेस आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन ज्यावेळेस आपल्याला काढून टाकायचं असते त्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढून टाकण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करावं लागतंय. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू के डॉट आर क्यूब. हे जे आहे यांना आपल्याला काय करावं लागते, कोणत्या तरी कॉन्स्टंटनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते. त्यावेळेसच काय होतं,
तर त्यावेळेस इज इक्वल टूचं साईन येऊन इथं कॉन्स्टंटली प्रोपोर्शनल त्याच्यामध्ये येतं आणि हा जो आर क्यूब आहे हा आर क्यूब मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होईल डिवायडेड होईल, म्हणजेच काय होईल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि ही जी व्हॅल्यू तुमची निघणार आहे ही व्हॅल्यू काय निघणार आहे तुमची कॉन्स्टंट आणि इथं के इज इक्वल टू काय येणार आहे कॉन्स्टंट. हा जो के येणार आहे हा के आहे कॉन्स्टंट. म्हणजे हे झालं केपलरचा तिसरा नियम. केपलरचा तिसरा नियम काय सांगतो आर इज इक्वल टू ए डिस्टन्स एव्हरेज डिस्टन्स and t is equal to time period. The square of the time period is directly proportional to the cube of the main distance sun आणि planet. आणि याचं जर हे ज्या वेळेस आपण डेरिवेशन सॉल्व करतो किंवा हे ज्या वेळेस डेरिवेशन आपण सोडवतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू काढायची असते कॉन्स्टंटची त्यावेळेस म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल ज्यावेळेस आपण त्याला काढून टाकायचं असते त्यावेळेस आपण कॉन्स्टंट न मल्टिप्लाय करतो टी स्क्वेअर इज इक्वल टू के डॉट आर क्यूब आणि टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के आर. इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडं डिवायडेड मध्ये आलं के इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि के जे आहे ते काय के तुम्हाला दिलेला आहे काय दिलेला आहे कॉन्स्टंट दिलेला आहे. त्याच्यानंतर उद्या आपण जो टॉपिक घेणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दहावीचा सिलेबस जो आहे तो दहावीचा सिलेबस आपण चालू केलाय आणि याच्यामध्ये तुम्हाला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्याविषयी तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.